सुंदर स्पर्धा तुम्ही पाहताय MD धमाका बिग बॅश पाली. मॅचला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल SG स्पोर्ट्स पाली त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना टीम चंदरगाव या दोन टीममधील लढत. SG स्पोर्ट्स पालीनं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. टॉस जिंकल्यानंतरचा हा पहिला बॉल. डीप एक्सचा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमध एक चांगला फटका. एक धाव मात्र तिकडे सुरुवातीला मिळेल. सुरुवात झाली आहे सिंगलने. षटक क्रमांक 1 पहिला गोलंदाजीसाठी अक्कूब सलामीची जोडी आपण जर पाहिलं तर एका बाजूला रुतेश आणि किरण हे दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. यावेळीचा बॉल फटका पुन्हा मोठा खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगल. सुरुवातीला सिंगल, पहिली सिंगल आल्यानंतर दुसरी सिंगल तुम्ही पाहताय. पुढचा बॉल. यावेळेला चांगला चेंडू वाईट लाईनला पकडत असताना चेंडू फेकला जातोय. शरीरापासून बॉलला दूर नेण्याचा प्रयत्न मैदानावरती सफल ठरत असताना पाहायला मिळत अक्कूचा. आज 10वीचे पेपर सुद्धा चालू आणि तदनंतर 12वीचे सुद्धा. त्या कारणानं दुपारच्या 17पर्यंत मैदान थोडं शांत असेल. DJ मास्टर नसतील, समालोचनाचा आवाजही कमी असेल आणि ज्या वेळेला बकासूरची रॉयल एंट्री होईल या पाली नगरीमध्ये त्यावेळेला जल्लोष घुमणार आहे. मिलिंदजी देशमुख साहेबांच्या या वाढदिवसाचा आणि MD बिग बॅश धमाका पालीच्या या मानाच्या स्पर्धेचा. षटकातील पुढचा बॉल अक्कूनं थांबवले पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. समोरचा बॉल बॅटच्या आउटसाइड एज. टप्पा पडल्यानंतर बॉल टर्न झाला. फिल्डर फंबल थांबवले पण बॉलला इम्पॉर्टंट आहे. चेंडूला थांबवत असताना एक सिंगल अजून एक खर्च होत असताना पाहायला मिळेल. सिंगलने पुढे जाण्याचा प्रयत्न टीमचा चालू आहे आणि धावसंख्या धावफळकावरती सध्याच्या घडीला 4 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक 4 धावा धावफळकावरती. षटकातील शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत. अक्कूचा बॉल बॅटच्या स्टिकर पर्यंत आला पण तो बॉलच्या खाली कोणती चूक करणार नाहीये. पहिली विकेट येत असताना पाहायला मिळते. पहिला धक्का बॅटिंग करताना किरण पहिला फलंदाज बाद. पहिली विकेट आली आहे. संघ अडचणीमध्ये सापडलेला सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय. बॅटिंग करत असताना धावा अपेक्षित आहेत खूप सारा. किंबहुना एक चांगलं टार्गेट या मॅचमध्ये सेट करावं लागणार आहे. SG स्पोर्ट्स पाली संघाच्या विरोधामध्ये एक चांगली टीम आहे आणि चांगले फलंदाजही त्या टीमकडे आहेत. सो तुम्हाला एक चांगलं टार्गेट द्यावं लागेल तरच या मॅचमध्ये एक चांगला सामना पहिल्या फेरीचा आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल. फुलर लेनचा चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स गोल्डन स्पॉटवरून यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एक चांगल्या चेंडूची सांगत होत असताना पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात आल्या. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फक्त आणि फक्त तुम्ही पाहताय 4 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना 4 धावा फक्त आल्यात. 3 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. 4 ओव्हरच्या मॅचेस आपण पाहतोय. सकाळच्या 17मध्ये लवकर मॅचेस चालू होतील या सगळ्याची अपेक्षा सर्वांना होती पण तसं झालं नाही. या दुसरा दिवस. उद्या सुद्धा गाव टू गावचे दिग्गज आणि अखेर परवा या स्पर्धेची सांगत होत असताना ऑल इंडिया ओपन आयकॉन ओपनचे संघ मात्र इकडे दाखल होत असताना सगळ्यांना पाहायला मिळणार आहेत. ओपनचे सगळे रथी महारथी तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून पाहणार आहात. षटकातील पुढचा बॉल प्रथमेश दंत. प्रथमेशचा पहिलाच बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क नाही होत आहे आणि तिथे एक चांगला चेंडू
ऑफ ब्रेक लेग ब्रेकचा वापर योग्यरित्या करत असताना आपण पतूला नेहमीच पाहिलं. आणि आता तोच गोलंदाजीसाठी आलाय. पहिला बॉल त्यानं अगदी खोलात टाकलाय. डॉट बॉलची सांगता पहिल्याच बॉलवरती होत असताना पाहायला मिळते. धावा पूर्णतः थांबलेला पाहायला मिळतील. पुढचा बॉल यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क पुन्हा नाही आहे. अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळालाय. बॅक टू बॅकचं दुसरा चेंडू तुम्ही डॉट पाहताय. धावा येत नाहीयेत. या मॅचमध्ये धावा मोठ्या हवा किंवा मोठं टार्गेट यायला हवं. लांबून खेळण्याचा प्रयत्न. मोठा फटका. बॉल हवेत. फिल्डर बॉलच्या खाली. रितेश. कोणती चूक होणार नाहीये. विकेटचं पतंग. दुसरा धक्का. फलंदाज दुसरा विजय. बाद. श्रुतेश बाद झाला. विजय अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण तर पाहिले तर अरुण दाखल होत असताना पाहिले मिळतील. नवीन फलंदाज अरुण साथीला खेळत असताना विजय यांना तुम्ही पाहताय, पण अद्याप एकही मोठा फटका आला नाहीये. धावा आल्या नाहीयेत. एच डी स्पोर्ट्स पाली संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना टीम चांदरगाव तुम्ही पाहताय. डान्सिंग डाऊन. पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न. नवीन फलंदाज अरुण मैदानावरती गेले आणि ते बाद होऊन मैदानाच्या बाहेर सुद्धा येत असताना पाहायला मिळतात. अजून एका विकेटचं पतंग. दुसरी मॅच आणि दुसऱ्या मॅचमध्ये आत्तापर्यंत आपण जर पाहिले तर चित्र थोडं विचित्र दिसते. संघ अडचणीमध्ये सापडलेला तुम्ही पाहताय. शांतता पसरली या मॅचमध्ये. बॅटिंग करत असताना मोठे फटके हे मात्र बघायला मिळत नाही आहेत आणि संपूर्णतः सामना जो अपेक्षित होता तसा अद्याप तरी पाहायला मिळाला नाही आहे. कारण की प्रथमेश 4 बॉलमध्ये 1 विकेट घेतली. एकही धाव त्यानं आतापर्यंत खर्च केली नाही आहे. लेग ब्रेकचा पुन्हा वापर फसवलं जात आहे. हातभर वळण घेणारा चेंडू पाहायला मिळाला आहे. अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल डॉट टाकलेत या स्पर्धेमध्ये. मेडनवर बघायला मिळेल का हा प्रश्नचिन्ह. काल एक मेडनवर झाली होती इकडे. शुभम नदी मेडनवर टाकली आणि आता प्रथमेश या स्पर्धेमधील दुसरी मेडनवर येईल का. फुल टॉस. मोठा फटका. मिड विकेटला खेळलाय. फिल्डर तिकडे आहेत. एक सिंगल आली आहे. मेडन ओव्हरचं स्वप्नच राहील, पण हरकत नाही आहे. एकच धाव खर्च केली आहे. फक्त 5च धावा धावफलकावरती बघायला मिळतील. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 5 धावा. 5 धावा धावफलकावरती 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर. स्वागतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम शुभस्वागतम. आदरणीय मयूरजी देशमुख यांचंही आगमन झालेलं आहे. मयूर आलाय. सर्वप्रथम आपण पाली शहर प्रमुख आदरणीय सुशीलजी शिंदे यांचं सहर्ष स्वागत करणार आहोत. सुशीलजी यांना विनंती आहे की आपण या स्पर्धेच्या निमित्ताने इथे आलेला आहात. आपलं इथे उभा राहायचं. जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो. असं अगदी विनम्र आणि सगळ्यांमध्ये सहज मिसळून जाणारं व्यक्तिमत्व म्हणजे शहर प्रमुख आदरणीय सुशीलदादा शिंदे. एक अतिशय विनम्र व्यक्तिमत्व आणि अगदी वाढदिवसाच्या निमित्ताने अगदी सकाळीच या स्पर्धेला भेट देण्यासाठी आणि मिलिंददादांना शुभेच्छा देण्यासाठी तिथे आलेले आहेत. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. तदनंतर लगेचच आदरणीय निलेश सर इथे आलेले आहेत. त्यांना माझी विनंती आहे की आपण शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या निमित्ताने
मायेची उबदार शाल, मांगल्याचं प्रतीक श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन इथे आपण त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. त्यानंतर आपण पुढील शुभ स्वागत इथे करणार आहोत ते म्हणजे त्या सरांचं नाव विनायक भोसले सर यांना माझी विनंती आहे की आपण शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी यायचे. सगळे शिक्षक वृंद आहेत आणि ओसवाल प्लाझा गृहनिर्माण सोसायटीमध्ये ते सगळेजण मिलिंदजी यांच्या समवेत एकत्र राहत असतात आणि या परिवाराचा एक सदस्य म्हणून, एक परिवाराचा एक कुटुंब प्रमुख म्हणून आज आलेल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण केलं जाते. तदनंतर माझे बंधू, माझे मित्र, बालगोल या विभागातील एक दिग्गज नेतृत्व, तरुणांच्या समोर जाऊन एक चांगलं प्रेरणास्थान निर्माण करणारे आमचे मयूरजी देशमुख यांना मी विनंती करतो की आपण पुढील स्वागत सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. एक अतिशय विनम्र व्यक्तिमत्व, उपसरपंच पदाची कारकीर्द अगदी त्यांची राहिली आणि मग त्यानंतर पंकज असेल, मयूर असेल आणि जितू, ही त्रिमूर्ती कायमच आपण पाहिलेली आहे. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. तदनंतर सुधागड तालुक्यामधील RPL असेल, खोपोली चॅम्पियन्स ट्रॉफी असेल अशा ठिकाणी खेळून आपल्या सुधागडचं नाव मोठं करणारे आमचे मित्र आसरे गावचे सुपुत्रांनी याच आठवड्यात त्यांचाही वाढदिवस आपण सोहळा साजरा केला असे समीरजी लांगी यांना माझी विनंती आहे की हा छोटेखानी शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यायचं आहे. इथे आपण समीर लांगी यांचं सहर्ष स्वागत करतोय आणि आलेल्या सगळ्या मान्यवरांना विनंती आहे मयूरजी की आता आपण मुख्य अतिथी मंचावर जाऊन विराजमान व्हायचे. आदरणीय आमचे नाना इथे आलेले आहेत, एक अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व नाना यांना माझी विनंती आहे की पुढील शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यायचं आहे. संडे 11 यांच्या वतीने जबरदस्त स्पर्धा 55,000 33,000 अशी जवळपास 1.5 लाखाची बक्षीस आपण पाहतोय आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी फ्रीज इथे आहे आणि त्याची पुढच्या आठवड्यातच ही स्पर्धा आपल्या प्रेक्षकांना भेटी द्यायची आहे. आवी काका आहेत, आवी काका शांत झालेले आहेत, दुपारनंतर ते स्वागत घेणार आहेत. त्यांचे आपण शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करूया आणि परत एकदा आपण आवी काका या राजयोगी मित्रमंडळाच्या माध्यमातून आपण बघितलंय की एक जबरदस्त स्पर्धा सातत्याने याच क्रीडांगणावर त्यांच्या अध्यक्षतेखाली पाहिली असे अभि काका यांचं या स्पर्धेच्या निमित्ताने, या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय मिलिंद दादा यांच्या शुभ हस्ते आपण इथे शुभ स्वागत सन्मान करूया. सामन्यामध्ये तुम्ही पाहता तिसरं षटक मार्गाचा धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला 12 धावा, फक्त आणि फक्त 12 धावा तुम्ही पाहताय स्कोर कार्ड वरती लागलेल्या सील आणि शेवटचा चेंडू बाकी आहे. या संपूर्ण आपण जर पाहिलं तर महत्वपूर्ण सामन्यातील तिसऱ्या ओव्हर मधील शेवटचा चेंडू, 12 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल कमी गतीने टाकला होता, शेवटचा बॉल डॉट आला. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 12. लास्ट ओव्हर येणं बाकी आहे. शेवटच्या षटकासाठी कोणते गोलंदाज वापरले जातील? हॅलो, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रमेश मी पुन्हा पुकारतोय. रमेश यायचं, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घेऊन जायचं. मी विनंती करेल सन्माननीय प्रमोद देशमुख आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन द्यायचं आहे. सन्माननीय महेश देशमुख साहेब आपल्या शुभ हस्ते
मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार रमेशला द्यायचा आहे. भरपूर चांगली बॅटिंग रमेशने केली होती. रमेश आपण पाहतो प्लेअर ऑफ द मॅचचा किताब रमेशला दिला जाते. आज चालू झाली आहे. 14 षटकाला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. चौथी ओव्हर तुम्ही पाहताय. पहिल्या बॉलला सिंगल. धावसंख्या धावफलकावरती 13. बॉलिंग मार्कवरती संस्कार बॉलिंगला. पहिला बॉल सिंगल आल्यानंतर दुसरा व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये अतिरिक्त सिंगल येत असताना पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल टप्पा पडल्यानंतर पुन्हा बाहेर येत असताना पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त बॅक टू बॅकचा आपण जर पाहिलं तर दुसरा व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळते. दोन अवंतर स्वरूपाचे धावसंख्या 15. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. फिल्डर नाही आहेत. मिड ऑन मधून बॉल लॉंग ऑनला जाईल. लक्कू धावेल आणि फक्त एकच सिंगल स्कोर कार्ड वरती येत असताना पाहायला मिळते. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 16. या स्पर्धेतील सर्वाधिक लो स्कोरिंग मॅच सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय. फक्त एक चौकार, तो सुद्धा 22चा आला होता. तो एकच चौकार स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय. धावसंख्या धावफलकावरती थांबली. अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळेल. तीन बॉलचा खेळ बाकी आहे शेवटच्या. या पहिल्या डावातील शेवटचे 3 बॉल पाहायला मिळतील. व्हाईट बॉल. अजून एक अतिरिक्त बॅकफुटला जाऊन अगदी बॉलला फॉलो करण्याचा प्रयत्न. अखेर डॉट बॉल. शेवटचे काही चेंडू बाकी राहिलेत. एस एक बॉल, फक्त एक बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या 17. अखेर फॉलो थ्रो मध्ये कॅच आणि 24 बॉल. इथून पुढे 18 धावांची गरज. 24 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. चला लगेच फिल्डिंगसाठी मैदानावरती उतरा. टीम चंदरगाव संघाला विनंती करतोय. यस, कॅमेरा फोकस होईल आपल्या मुख्य मंचाच्या समोर. तिथे वाढदिवस साजरा केला जातोय. या स्पर्धेचे मुख्य जनक पेन कुंभाराळी आणि ज्वाला नागोडणे. पेन कुंभाराळी आणि ज्वाला नागोडणे दोन्ही संघाचे कर्णधार इकडे उपस्थित असतील तर विनंती करतो आपण टॉससाठी संपर्क साधा. ज्वाला नागोडणे आणि पेन कुंभाराळी बोट टीमचे कर्णधार जर आपण इकडे उपस्थित असाल तर विनंती करतो आपण टॉससाठी लगेच या. वाढदिवस साजरा होत असताना पाहायला मिळते. मिलिंदजी देशमुख साहेबांचा वाढदिवस सोहळा आज अगदी थाटामाठामध्ये या मुख्य मंचावरती साजरा होत असताना पाहायला मिळेल. आदरणीय सन्माननीय मिलिंदजी देशमुख साहेब यांचा वाढदिवस सोहळा. त्यांचा मित्रपरिवार, त्यांचे बंधू सगळे मात्र इकडे उपस्थित राहत असताना MD धमाका बिग बॅश पालीच्या माध्यमातून ही भरवलेली ही स्पर्धा. स्पर्धेच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे मुख्य जनक मिलिंदजी देशमुख साहेबांचा वाढदिवस सोहळा
या मुख्य मंचावरती पार पडत असताना पाहायला मिळते. हार्दिक स्वागत आहे. यस, यानंतर विनर होईल. पहिल्या मॅचचे विनर कोणगाव आणि गोंदगाव यस त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो कोणगावच्या संघाच्या विरोधामध्ये खेळणार आहे. चला मॅच चालू करून घे विनंती करतोय. लगेच 24 बॉल 18 धावांची आवश्यकता आहे. यस, दोन्ही प्रथमेश बॅटिंगसाठी दाखल आणि प्रथमेशनं पहिल्याच बॉलला लांब पल्ल्याचा षटकार मारलाय. यावेळेला विकेट आली आहे. प्रथमेश बाद झाल्यानंतर रितेश मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतील. पुढचा बॉल. यावेळेला रितेशनं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. बॉल हवेत आणि रितेश सुद्धा बाद. रितेशची विकेट येत असताना पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानावरती विनू दाखल होत असताना पाहायला मिळेल. सागरनी पकडली. मी 12 प्लेयर आहे त्यांचा. मी सांगतो काय सागरनी पकडली. मी 12 प्लेयर आहेत ना. षटकातील पुढचा बॉल. नवीन बॅटर विनून आडवा बॅटनं चांगला फटका खेळलाय. 6 धावा. 12 धावा धावफलकावरती इकडे मात्र येत असताना पाहायला मिळतील. आता फक्त एका षटकाराची अपेक्षा आहे. 2 बॉलमध्ये 1 षटकार हवा, कारण की फक्त 6 धावांची गरज. औपचारिकता बाकी. 18चं टार्गेट होतं. पहिलाच बॉलला षटकार आला आणि चौथ्या सुद्धा मोठा फटका आणि मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय. पत्तू फक्त नॉन सेकंडला उभा राहून बघत होता. आणि चला पुढची मॅच HD स्पोर्ट्स पाली आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम गोंदाव टॉससाठी. या HD स्पोर्ट्स पाली आणि टीम गोंदाव टॉससाठी लगेच जायचं आहे.